हा, प्रॅक्टिस सेट 4.1 7th एक्झाम्पल पहा. फिल इन द ब्लँक्स. डायग्राम दिलेली आहे. पॉइंट G is the centroid of triangle ABC. 1. If length RG is equal to 2.5, then length GC is equal to dot 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 दिलेला आहे. Second, if length BG is equal to 6, then length BQ is equal to dot dot dot. And third, if length AP is equal to 6, then length AG is equal to dot dot dot. And length GP is equal to dot dot dot. तर हे आपल्याला इथे फिल इन द ब्लँक्स भरायचे आहेत इथे. तर आताच तुम्हाला मी आता प्रॉपर्टी काय सांगितली पहा. इथे एक मी ट्रायंगल घेतलेला आहे आणि या ट्रायंगलच्या 3 मेडियन्स दाखवलेले आहेत आणि या 3 मेडियन्स एकमेकींना इंटेरियर मध्ये 1 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात. त्याला जी नेम दिलेला आहे. तो पॉइंट ऑफ कॉन्क्युरन्स आहे and which is known as centroid. आणि एक महत्वाची प्रॉपर्टी, इम्पॉर्टंट प्रॉपर्टी पहा. द सेंट्रॉइड डिवाइड्स ईच मेडियन इन द रेशियो 2:1. हा सेंट्रॉइड काय करतो, प्रत्येक मेडियनला 2:1 रेशियो मध्ये डिवाइड करतो. हे लक्षात ठेवा. म्हणजेच इथून इथपर्यंत डिस्टन्स जर 4 असेल, हे पहा, इथून इथपर्यंत डिस्टन्स जर 4 असेल तर हे पुढचं जे आहे तर हे 2 इतकं असतं. हे लक्षात घ्या. 2:1 रेशियो मध्ये. म्हणजे वरचं जर 2 इतकं डिस्टन्स असेल तर खाली 1 इतकं असणार आहे. वरती 4 असेल तर खाली इथे 2 इतकं असणार आहे. म्हणजे हा रेशियो जो आहे तो 2:1 असा येतो. हे लक्षात घ्या. तर आता आपल्याला या प्रॉपर्टीचा यूज करून आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. तर फक्त उत्तर आली म्हणजे नाही, तर ते प्रत्यक्ष कसं सोडवायचं तर याचा आपल्याला इथे स्टडी करायचा आहे. तर पहा, सोडवताना आपल्याला काय करायचं आहे. तर आता स्टार्टिंगला इथे पहा, ती प्रॉपर्टी घ्यायला पाहिजे. द सेंट्रॉइड डिवाइड्स. प्रॉपर्टी पहा. The centroid divides each median in the ratio 2:1. ओके. मग आता यातलं आपण पहिलं सोडवतोय पहा. फर्स्ट, पहिल्याचा आता आपल्याला आन्सर मिळवायचा आहे. तर इथं पहिलं काय सांगितले बघा. लेंथ RG इज इक्वल टू 2.5 दिलेला आहे. RG पहा इथे, RG आणि GC सोडवायचा आहे. मी इथे कलरनी दाखवतो, रेड कलरनी दाखवतो. हा पहा, ही मेडियन पहा. तर याच्यामध्ये आपल्याला इथे RG म्हणजे GR हे दिलेलं आहे, 2.5 दिलेलं आहे. आणि आपल्याला काय शोधायचं आहे, GC याची लेंथ शोधायची आहे. हे लक्षात घ्या. आता हे सोडवत असताना कसं सोडवायचं पहा. आता आपण प्रॉपर्टी पाहिली. द सेंट्रॉइड डिवाइड्स ईच मेडियन इन द रेशियो 2:1 and therefore लेंथ. आता डायग्राम मध्ये पहा. डायग्राम मध्ये पाहायचं तर इथे लेंथ CG अपॉन, जस्ट अ मिनिट, लेंथ CG अपॉन लेंथ GR is equal to 2:1 घ्यायचा रेशिओ. आता इथे व्हॅल्यू ठेवा. GR RG दिलेला आहे पहा
2.5 ती व्हॅल्यू ठेवायची आहे. देअरफॉर लेंथ CG अपॉन GR ची लेंथ आहे 2.5 इज इक्वल टू 2/1. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या. देअरफॉर लेंथ CG इंटू 1 म्हणजेच लेंथ CG इज इक्वल टू 2 इंटू 2.5 येणार. म्हणजेच लेंथ CG इज इक्वल टू 5 मिळेल. काय मिळेल? 5. CG मीन्स GC आहे हे लक्षात ठेवा. देअरफॉर लेंथ GC इज इक्वल टू 5. तर हे आपल्याला इथे फर्स्ट आन्सर मिळालेलं आहे. इथे पहा, म्हणजे आता इथे आन्सर लिहायचा आहे 5 मिळालेला आहे. इथे 5 युनिट्स दिलेले नाही, फक्त 5 लिहावं लागेल. ओके, तर असंच आपल्याला आता सेकंड आन्सर मिळवायचं आहे. ते पहा कसं. सेकंड काय आहे, मी इथे क्रमांक देतोय सेकंड. हा, आता इथे काय दिलेलं आहे पहा. लेंथ BG इज इक्वल टू 6. डायग्राम मध्ये पहा, लेंथ BG ही दिलेली आहे. मी इथे ब्लू कलरने दाखवली पहा. तर याच्यामधलं BG 6 दिलेलं आहे आणि BQ शोधायचा आहे. BQ म्हणजे टोटल. तर GQ शोधल्यानंतर मग आपल्याला BQ काढता येईल. ओके, हा, आणि त्याच्यामुळे आपण हा, आता पहा सेकंड सोडवताना कसं सोडवायचं. लेंथ BG तीच प्रॉपर्टी यूज करायची आहे. लेंथ BG अपॉन लेंथ GQ इज इक्वल टू BG पहा, BG आणि GQ, तर हा रेशो 2:1 असतो. वरती आपण कॉमन मध्ये लिहिलेलं आहे पहा, दी सेंट्रॉइड डिवाइड्स ईच मीडियन इन दी रेशिओ 2:1. याच प्रॉपर्टीचा इथे यूज केलेला आहे. लक्षात येते का पहा ही प्रॉपर्टी. दी सेंट्रॉइड डिवाइड्स ईच मीडियन इन दी रेशिओ 2:1. तर याच प्रॉपर्टीचा इथे देखील यूज केलेला आहे. आणि त्याच्यामुळे इथे पहा आता व्हॅल्यू ठेवायची आहे. देअरफॉर ही BG म्हणजे 6 दिलेला आहे. 6 अपॉन लेंथ GQ इज इक्वल टू 2/1. आता आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. पहा, 2 इंटू लेंथ GQ इज इक्वल टू 6 इंटू 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन केला. आता हे 2 इंटू आहेत, त्या साईडला गेले की डिवाइड होणार. देअरफॉर लेंथ GQ इज इक्वल टू 6 इंटू 1/2. आता 2 ने डिवाइड करा, सिम्प्लिफाय करायचं आहे. 2 1 जा 2, 2 3 जा 6. म्हणजेच आपल्याला इथे लेंथ GQ बरोबर किती मिळाली पहा. लेंथ GQ इज इक्वल टू 3. लेंथ GQ किती मिळालेली आहे? 3 इतकी मिळालेली आहे. पहा, मी इथे बॉक्स मध्ये ठेवलेली आहे. आता आपल्याला लेंथ BQ काढायची आहे. लेंथ BQ काढायची आहे हे लक्षात घ्या. आता लेंथ BQ कशी काढणार? कोणाकोणाची सम आहे पहा. लेंथ BQ इज इक्वल टू लेंथ BQ डायग्राम मध्ये पहा. लेंथ BQ इज इक्वल टू लेंथ BG प्लस लेंथ GQ. लेंथ GQ आता यांची सम घ्यायची आहे. BG पहा किती आहे 6 आणि GQ किती आहे आता आपण शोधून काढलेले 3 आहे. त्यामुळे आपल्याला इथे मिळतात 9. म्हणजेच लेंथ BQ इज इक्वल टू 9 मिळालेलं आहे. इथे आपल्याला एक आन्सर मिळालेलं आहे. तर इथे मी आन्सर लिहितोय पहा, सेकंडचं 9 मिळालेलं आहे.
आता नेक्स्ट थर्ड पहा. तर थर्ड काय म्हणले, लेंथ एपी इज इक्वल टू 6. डायग्राम मध्ये पहा, मी ग्रीन कलरनी दाखवतोय. पहा, ही मीडियन पहा, या मीडियनचा विचार करा. तर आता इथे लेंथ एपी आपल्याला दिलेला आहे 6. तीच प्रॉपर्टी यूज करायची आहे आणि सोडवायचं आहे. पहा तिसरं. कसं सोडवायचं, तर लेंथ एपी आपल्याला दिलेली आहे 6 दिलेली आहे. त्यामुळे इथे लेंथ एजी अपॉन लेंथ जीपी इज इक्वल टू 2/1 घ्यायचे आहे. डायग्राम मध्ये बघा म्हणजे लक्षात येईल. एजी आणि जीपी पहा, आणि मग इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. किंमत ठेवायची आहे. किंमत आता कोणाची ठेवायची, तर आता आपल्याला इथे दोन्ही शोधायचे आहेत. त्यामुळे क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. देअरफॉर लेंथ एजी इज इक्वल टू लेंथ एजी इंटू 1 लेंथ एजी इज इक्वल टू 2 इंटू लेंथ जीपी. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. आता इथे आपण माहिती नाही, जीपी पण माहिती नाही आणि एजी पण माहिती नाही, म्हणून आपण जीपी मानायची आहे इथे. लेंथ जीपी इज इक्वल टू एक्स मानू आपण. म्हणजेच इथे आपल्याला लेंथ एजी काय मिळते पहा. देअरफॉर लेंथ एजी इज इक्वल टू 2 इंटू एक्स होणार. 2x मिळाले. ओके. आता पुढचा भाग पहा. मी जरा स्क्रीन रिकामी करतो. आता आपल्याला पुढचा भाग काय लिहायचा आहे पहा. लेंथ एजी प्लस लेंथ एजी डायग्राम मध्ये पहा, प्लस लेंथ जीपी प्लस लेंथ जीपी इज इक्वल टू लेंथ एपी. डायग्राम मध्ये बघा म्हणजे लक्षात येते. आता इथे व्हॅल्यू ठेवा. देअरफॉर एजी ची व्हॅल्यू पहा एक्स आहे. एजी ची व्हॅल्यू इथे आपण काढलेली आहे. एजी पहा इथे काढलेली आहे. 2x आहे. 2x प्लस जीपी ची व्हॅल्यू पहा. जीपी आपण एक्स मानलेला आहे. इथे पहा एक्स इज इक्वल टू लेंथ एपी. लेंथ एपी ची पण व्हॅल्यू ठेवता येते. इथे आपण ठेवू. लेंथ एपी आपल्याला 6 दिलेले आहे. 6 ठेवायचे आहे. देअरफॉर 3x इज इक्वल टू 6 मिळाले. देअरफॉर x इज इक्वल टू 3 ने डिवाइड करा इकडे. 3 2 जा 6 म्हणजे x ची किंमत 2 मिळाली. आता आपल्याला कोणाची किंमत काढायची आहे, लेंथ जीपी ची. देअरफॉर लेंथ जीपी इज इक्वल टू, जीपी म्हणजे एक्स मानलेला आहे आपण. एक्स म्हणजेच आपल्याला उत्तर मिळालं 2. आणि लेंथ एजी पण काढायची आहे. लेंथ एजी म्हणजेच 2x म्हणजेच 2 इंटू 2 इज इक्वल टू 4 मिळालेला आहे. तर इथे आपल्याला इथे 2 आणि 4 ही आन्सर मिळालेले आहेत. तर ती आपल्याला इथे लिहायची आहेत. इथं मिळालेलं आहे रिकाम्या जागी पहा, फिल इन द ब्लँक्स आहे तिथे. तर इथे 4 मिळालेलं आहे आणि इथे 2 मिळालेलं आहे. ओके. हे असं सोडवायचं आहे. ठीक आहे. आपली वेळ संपलेली आहे. थांबू इथे.